तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विद्यमान सामना आपण पाहणार आहोत तो म्हणजे जय ब्राह्मणदेव भाटाले बी आणि गुरुदत्त चौटाईर व मानकोली अशी दोन बलाढ्य संघांमध्ये आपण लढत पाहणार आहोत. आता त्यांचा नंबर घ्या ना. सज्जन येतोय पहिलं षटक घेऊन. सलामीची जोडी आपण पाहतोय प्रमोद आणि रवी मानकुलिया संघाची. चेंडूला अगदी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा इथे घेण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय डॉट. अगदी फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला चेंडू ओळखून टाकला असंच म्हणावं लागेल. काही मान्यवरांचा शुभ आगमन होतो या व्यासपीठावर, त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चेंडू हवेमध्ये आहे आणि हा षटकार, मिळतील 6 धावा. षटकाराने आपलं खातं खोलतोय प्रमोद. संघाची धावसंख्या 6. पुन्हा एकदा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने स्क्वेअर लेग हंपरच्या पाठीमागे जातोय. कचाल क्षेत्ररक्षण आणि हा देखील मिळणार चौकार. 4 धावा. आपल्याला मोठे पाहायला मिळतात. प्रमोद याच्या बॅटमधून धावसंख्या होती ती 10. यानंतर अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. न चेंडू हवेमध्ये, चेंडू मागे धावतो क्षेत्ररक्षक, मात्र अतिशय चांगला प्रयत्न केला होता तिथे क्षेत्ररक्षकाने, मात्र 2 धावा तिथे नक्कीच पूर्ण करतील दोन्ही बॅटर्स आणि धावसंख्या होती ती 12. चेंडू हवेमध्ये होता, एक हाफ चान्स होता. हाफ चान्समध्ये मात्र तिथे कुठेतरी कमी पडला क्षेत्ररक्षक, मात्र चांगला प्रयत्न झेल घेण्याचा. धावसंख्या होती ती 12. पुन्हा एकदा अगदी चेंडू जागेवरच टॅप केला होता, मात्र 1 धाव तिथे नक्कीच पूर्ण केली जाते. धावसंख्या होती ती 13. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ. सज्जन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. एकदा ते बुंध्यामध्ये हाताळला होता चेंडू, हलकासा अपील केला जात आहे, मात्र उत्साह जास्त होता त्या अपील मागे आणि आत्मविश्वास कमी. पंचांचा लेग बायचा इशारा येतो आणि इथे गडी देखील बाद होत आहे, फलंदाज होत आहे बाद.
तर मात्र या सामन्यामध्ये आत्तापर्यंत तरी चांगली फलंदाजी केलेली आहे आणि ती आवश्यकता देखील आहे मानकुली या संघासाठी. मित्रांनो, आपण पाहतात रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल चषक 2026चा हा मेगा शो. चेंडू मध्ये आपटला होता. अतिशय सुंदर चेंडू आपल्याला तिथे हाताळायला मिळाला, मात्र इथे थोडीशी चुकी गोलंदाजांकडून पाहायला मिळते. एक नाहक धाव तिथे मिळते जरूर गडी बाद करण्याच्या हेतूमागे. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. धावसंख्या होती ती 19. पुन्हा एकदा चेंडूला कंट्रोल हुकचा आपण फटका पाहतोय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय बॅकवर्ड शॉर्ट लेग कडे. मात्र तिथे 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जातात दोन्ही बॅटरकडून. धावसंख्या होती ती 21. चला, विचार विनिमय जरा कमी करायचा आहे. ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे. आयोजक आमच्या मागे आणि आम्ही तुमच्या मागे. संध्याकाळी कित्येक जणांना साखरपुड्याला देखील जायचं आहे. हां, वेळ कोणासाठी थांबत नाही. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतोय, मात्र एक धाव तिथं पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती देखील सहजगत्या पूर्ण. धावसंख्या होती ती 23. बघा, आजचा शेड्यूल संपल्यानंतर कित्येक जणांना वैयक्तिक देखील कामं असतात. कित्येक जणांना आपली महत्त्वाची कामं देखील असतात, परिवाराचे असतील किंवा वैयक्तिक असतील. चेंडूला फक्त कट केलेला आहे. डेडिकेट आपण फटका पाहतो, अगदी नाजूक फटका आपण पाहतो आणि मिळतील या चेंडूवर 4 धावा. या चौकाराने धावसंख्या वाढते 27 आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 27. चांगली सुरुवात आपण पाहतोय मानकुली या संघाची. यानंतर होणारी लढत जयदुर्गा टेमगरपाडा आणि स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली अशी ही लढत आपल्याला पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अखेरी धावसंख्या झालेली ती 27. मैदानाची सजावट अगदी खूप चांगली केलेली आहे. वीर तानाजी क्रीडानगरी या मैदानाची. एक गाव एक मंडळ, वीर तानाजी क्रीडा मंडळ. कित्येक वर्ष आपल्याला हेच नाव ऐकायला आणि बघायला मिळेल. वीर तानाजी दापोडे, शूरवीर नरवीर, एक अतिशय भरोशाचा मावला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. तिसरे षटक मार्गस्थ. चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने लॉंगॉनच्या रिझनमध्ये शंकर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, मात्र 2 धावा तिथे सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत.
या 2 धावांनी धावसंख्या वाढते. 29. चेंडू हवेमध्ये आहे. हवेचा सहारा मिळेल का? आणि हो, या मिळतील 6 धावा. क्या निरीक्षण केलं तर हवा तसा संपर्क झाला नव्हता, मात्र बाकीचं काम पवन राजाने केलं. अगदी हवेच्या सहाय्याने ह्या 6 धावा मिळाल्या, त्या म्हणजे प्रमोदला. या षटकाराने धावसंख्या वाढते. 35. नक्कीच चांगलं चॅलेंज स्कोअर इथे उभा करायचं नक्कीच मानच असेल. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. चेंडूखाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. विनोद मात्र तिथं कुठली चुकी करत नाही आणि फलंदाज होतोय बाद. प्रमोद याची खेळी संपुष्टात. कंप्लीट टेक्निक बॅट्समन असंच म्हणावं लागेल. या संघटनेचा जर विचार केला तर अतिशय चांगला फलंदाज आहे, मात्र ती कामगिरी करावी लागेल. चेंडू हवेच्या वेगाने जातोय. रफ्तार पकडली गेली आणि मिळतील 4 धावा. चौकार. त्यांनी खातं देखील खोलतोय. स्वतःचं मिळतील 4 धावा या चेंडूवर. धावसंख्या होती ती 39. 39. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मिड विकेट रिजनमध्ये येतोय. एकदा पुन्हा गेले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र 2 धावा तिथे पूर्ण केल्या जातात. धावसंख्या होती ती 41. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. कालच आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अगदी थाटामाटात आणि उत्सवात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी झाली. आणि या मैदानाची व्यूहरचना बघितलं पूर्णमय इथे भगवमय आपल्याला वातावरण पाहायला मिळतं आहे. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. शंकरच्या डोक्यावरून जाणार फ्लाय होऊन हा मिळतोय षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढते ती म्हणजे 47. 47. डेंजर झोनमध्ये आता प्रवेश करताना स्कोरबोर्ड.
शेवटचं षटक. चेंडू मध्ये आपटलेला आहे, मात्र चांगला आपल्याला चेंडू पाहायला मिळतंय. चेंडू जाते डॉट. चेंडू पुन्हा एकदा आहे हवेमध्ये आणि हा देखील जाणार वाऱ्याच्या सोबत. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने धावसंख्या वाढते 53. कारण या मैदानाचा विचार केला तर 50 आणि 60 धावा देखील इथे सेफ नाहीत आणि त्या अनुषंगाने जिथे फलंदाजी होते आता मानकुल्या संघाचे हा इथे बघा मिळतील. या देखील चेंडूवर 4 धावा. थोडंसं कशा क्षेत्ररक्षण. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे आणि हा देखील जाईल. सजनी चली साजन के घर. 6 धावा. या षटकाराने धावसंख्या वाढते 63, 63. मात्र या स्पर्धेचा विचार केला तर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि हा देखील जाईल. षटकारासाठी 6 धावा. 6. एकूण 70 आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अक्षरशः तुटून पडलंय फलंदाज तिथे असंच म्हणावं लागेल. आणि या स्पर्धेचा विचार केला तर 78 धावा या सनमकुमार पायगाव या संघाच्या नावावर आहेत. कालच्या दिवसामध्ये तो विक्रम मोडीत काढताय का आता तेच पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. पुन्हा एकदा आता ब्लॉकहॉलमध्ये चेंडू हाताळला होता. मिळेल एकच धाव. धावसंख्या होती ती 70 आणि 71 लक्ष असेल ते म्हणजे जय ब्राह्मणदेव भाटाले बी या संघासमोर. तत्पूर्वी आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. ज्यांच्या सौभाग्यवती काल्हेर ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत सौभाग्यवती आश्लेषा पंकज तरे. रोटरीयन पंकज तरे साहेबांचा हा स्वागत आणि सन्मान जे के म्हात्रे साहेब आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 प्रथम क्रमांक भूमी थीमॅटिक हा 2.5 कोटीचा राज्य सरकारचा बक्षीस मिळालेली ग्रामपंचायत आपण पाहतोय काल्हेर ग्रामपंचायत. आणि
पंकज तरे साहेबांना सन्मानित केलं जात आहे रोटरियन आणि त्यांचा हा स्वागत आणि सन्मान आपण मंचावर पाहू शकता. जे के म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. शॉल बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. धन्यवाद. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली आणि त्यांच्या विरुद्ध जयदुर्गा टेमगरपाडा दोन्ही कॅप्टनना आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस केली जाईल या दोन संघांमध्ये. दोन्ही कॅप्टन आपण विना विलंब यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली आणि त्यांच्या विरुद्ध जयदुर्गा टेमगरपाडा अशी मॅच ही प्रेक्षकांना बघायला मिळेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही ही नाणेफेक करणार आहोत. पंकज तरे साहेबांना विनंती करतो. रोटरियन त्यानंतर संदीप म्हात्रे साहेब, त्यानंतर हरचंद्र भोईर साहेब, पी के म्हात्रे साहेब आपण देखील जॉईंट व्हायचं टॉस बॉक्समध्ये. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही हे टॉस करणार आहोत. जयदुर्गा टेमगरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली अशी लढाई, अशी झुंज आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगला बॅटल या दोन संघांमध्ये बघायला मिळेल. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल चषक 2026 दर्जेदार आयोजन आपण पाहतात. नारायण स्मृती भादवड मास्टर 40+ संघाच्या वतीने पंकज तरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे हा गोल्डन कॉइन हेड अँड टेल एकाचा नामोल्लेख आपण करायचा आहे. कॉल नव्याने टॉस केला जाईल. हेड असा कॉल, इट्स हेड. नाणेफेक संपन्न झालेली आहे. हेड कॉल होता टेमगरपाडा संघ करण्याचा, तोच आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मी विशेष आभार व्यक्त करतो आपण नाणेफेक करण्यासाठी आल्याबद्दल. नाणेफेक संपन्न झालेली आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर. तत्पूर्वी ऑरेंज एनर्जी ह्या टॅबलेट दिल्या जातील. भानुदास पाटील दापोडे यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहेत. मान्यवरांना विनंती करता आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मनोज गुलवी, महत्त्वाच्या सामन्याचे नाणेफेक तुम्ही जिंकलेले आहे, काय निर्णय? फलंदाजी. काय रिझन आहे फलंदाजी करण्यामागे? आता झालो असं आमची झाली पहिल्या सामन्यामध्ये आणि त्याच्यामुळे थोडंसं वॉर्मअप पण होईल आणि ह्याचा या पिचचा अनुभव येईल. त्याच्यामुळे आम्ही करून तो सामना जिंकला. त्या ग्राउंडचा पूर्णपणे आम्हाला अनुभव आलेला आहे आणि आता हवेचा वेगसुद्धा चांगला आहे. त्याच्यामुळे प्रथम फलंदाजी करून समोरच्या संघावरती थोडं दडपण येईल असा स्कोर उभारण्याची आमची मानसिकता आहे. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. बाळाराम चौधरी, नाणेफेक गमवले, प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. साधारणतः काही रणनीती आखलेली आहे. जयदुर्गा टेमगरपाडा संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा तर रोखण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही पहिले पण फिल्डिंगच केली होती, आता पण फिल्डिंग आहे, काय वांधा नाही. प्रेक्षकांना एक अटीतटीचा सामना बघायला मिळेल का? नक्कीच. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. जयदुर्गा टेमगरपाडा संघ कर्णधार मनोज गुलवी यांनी नाणेफेक जिंकून धाडसी निर्णय घेतला आहे फलंदाजी करण्याचा आणि क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. ते ताडाली संघाला आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत योग पायकर. धन्यवाद.
चेक. 2 धाबा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावपळक आपण पाहतोय 2 धाब्याच्या मदतीने 6 या अंकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावरती आहे. पहिल्या डाबामध्ये काय सुंदर खेळ माणकोली संघाचा पाहायला मिळाला. फुलं येत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू चॉप करायचं होतं, बॅटची कडा लागली. आपण पाहतो रिंगमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. या चेंडूवरती एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळाली. तर धावपळक आपण पाहतो एका धाबेच्या मदतीने आता 7 या अंकावरती आहे. प्रमोद पुन्हा एकदा तयार. दूरवरचा चेंडू यावेळी खेचून मारलाय. प्रॉपर टायमिंग आहे. चेंडू वेगाने सरसावतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धाबा मिळती 4. येतोय चौकार. चौकार इथे मिळाला. धावपळक आपण पाहतोय 11 या अंकावरती आहे. फुलटॉस बॉल पुढे सरकून यावेळेस आपण पाहिलं तर समोर खेळला गेला. 20 शेपमध्ये फटका खेळला गेला. वेगाने क्षेत्ररक्षक करण्याकरता आपण प्रभाकरला पाहिलं. इथे मात्र 2 धावा देखील पूर्ण झाल्या. या आधीच्या चेंडूचा आपण विचार केला तर परंतु आता DRSची मागणी करण्यात आलेली आहे. नो चेंडू आहे. तिसरे पंत सांगत आहेत चेंडू नो आहे. बॅकफुटला जाऊन यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. चेंडू पुन्हा समोर खेळले गेले. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रभाकर, त्याच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर या चेंडूवरती फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. धावफलक आपण पाहतो 16 या अंकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या डावामध्ये आपण मानकोली संघाला पाहिलं काय लाजवाब फलंदाजी पाहायला मिळाली. विशेषतः आपण रुपेशचा विचार केला. शेवटच्या षटकामध्ये अक्षरशः बरसला होता. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ दी विकेट चांगला फटका खेळला जातोय. चेंडू वेगाने सरसावतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. नाही थांबणार. धावा मिळती 4. येतोय चौकार.
काय सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावफलक आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहे 20 या अंकावरती. समीकरणाचा आपण विचार केला येणारे 18 चेंडूने जिंकण्याकरता 51 धावांची गरज असणार आहे टीम जय ब्राह्मणदेव बटाटे बी या संघ. चांगलं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पहिलं षटक होतं कारण विनोद आणि सज्जनला माहिती आहे या षटकामध्ये धावा येणं फार महत्त्वाचं आहे. सुरुवात खऱ्या अर्थाने गोड होणं गरजेची होती आणि सध्या तरी आपण पाहतोय सुरुवात फार गोड केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण प्रमोदला गोलंदाजी करताना पाहिलं, थोडासा तो महागडा ठरला, त्याने 20 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 सचिन माली आलेला आहे. वीस धावा संख्या आहे, तो देखील आम्ही पकडलेला आहे. धावसंख्या 20 आहे. जाऊया मागच्या दिशेने. सचिन गोलंदाजी करण्याकरता तयार. पहिलाच बॉल यावेळी इनसाइड आउट खेळला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते. एका क्षणी असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेल करता विसावणार की काय, पण त्याने पाहिलं क्षेत्ररक्षकानं की चेंडू आपल्या अवकाशाच्या बाहेर आहे. थांबला तो, त्याने वेट केलं आणि त्यानंतर एका टप्प्याने चेंडू उचलला. 2 धाबा इथे मिळाल्या. धावफलक 22 अंकावरती. हा चेंडू चांगल्या लेंथवरती पाहायला मिळाला. पडल्यानंतर आपण पाहिलं तर चेंडूवरती बोटं फिरवण्यात आली, चेंडूला वळण देण्यात आलं आणि पडल्यानंतर आपण पाहिलं चेंडू हलकासा आतमध्ये सरकला. इथे मात्र धाव नाही आहे, चेंडू येतोय निर्धाव. पुढे सरकून याही वेळेला खेळायचं होतं, कनेक्शन तेवढं सोपं नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, निशाणा मात्र साधता आलेला नाही आहे. पुन्हा दुसऱ्या धाब्याचा कॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या चेंडूवरती 2 धावा नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत. धावफलक आपण पाहतोय धावफलकावरती 24 अंकावरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सचिन माली याने केला होता, परंतु निशाणा मात्र त्याला साधता आलेला नाही आहे. अगदी त्यांच्या शेजारून चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. गणेश आले होते बॅकअपला. चांगलं बॅकअप गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. असंही क्रिकेट खेळ म्हटलं ना राजू सर तर सांघिक खेळ आहे, 11 जणांचा खेळ आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चांगला टप्पा पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलमध्ये यावेळेस कोणताही संपर्क नाही आहे. हलक्या हाताने खेळायचं होतं फलंदाजाला, इथे मात्र संपर्क नाही आहे. चेंडूने उचली घेतली होती आणि उचली घेऊन आपण पाहिलं चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. केतन आहे एस्टनच्या मागे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये आहे, झेलच्या खाली गोलंदाज येतोय. चांगल्या प्रकारे झेल संपन्न होतोय, फलंदाज होतोय बाद. मिळाली सफलता गोलंदाज सचिन माळी याला. आणि अखेरकार आपण पाहतोय जी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली होती त्यांच्यावरती लगाम लावण्याचं कार्य गोलंदाजानं केलं. ब्रेक करण्यात आली आणि आपण पाहिलं तर विनोद बाद झालेला आहे. आऊट होण्यापूर्वी 11 धावा विनोदच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं योगदान त्याचं पाहायला मिळालं. शंकर आलेले आहेत क्रमांक 3 वरती खेळण्याकरता. यावेळेस लाईन पाहिली जाणार. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू तर फार सुंदर हाताळला होता सचिन माळी याने, परंतु चेंडूने अंतिम क्षणी थोडंसं वळण घेतलं. डाब्यास्तीच्या बाहेर चेंडू वळण घेताना आपल्याला पाहायला मिळालं. ते पाहिलं पंचांनी आणि एका क्षणामध्ये आमच्याकडे कॉल देखील पोचवण्यात आला. एक्स्ट्रा धाव मैदानाच्या आतमध्ये जोडली गेली. 25 या अंकावरती. फुल टॉस आहे. यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्यात आलं. चेंडू चालला मिड विकेटला. प्रमोद आहेत डीपमध्ये. थोडंसं फंबल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचाच फायदा फलंदाजाने उचलला. 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्या. तर आपण पाहतो षटक क्रमांक 2 हे आता संपलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये सचिन माली याला गोलंदाजी करताना आपण पाहिलं आणि त्याने धावा खर्च केल्या. 7 धावा सचिन मालीने खर्च केल्या. तर आपण इक्वेशन पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 44 धावेंची गरज.
म्हणजेच काय राजू सर, तर प्रति षटकामागे आता 22.00 सरासरी गाठावी लागणार. प्रभाकर आहे गोलंदाजी करण्याकरता, क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरता. बॅटिंग करताना फार सुंदर बॅटिंग प्रभाकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. म्हणजेच काय तर दोन्ही फॉर्मॅटमध्ये आज सर्व खेळाडूंचा खेळ चांगला राहिलेला आहे आणि ते महत्त्वाचं देखील आहे. ज्यावेळेस तुम्ही एकजुटीने मैदानाच्या आतमध्ये खेळत असता, मग तुमच्या अंगावरती गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी असू, ज्यावेळेस तुमच्या अंगावरती येणार त्यावेळेस 100% देण्याचा प्रयत्न ज्यावेळेस एखादा बॅटर किंवा एखादा क्षेत्ररक्षक करतो ना, त्यावेळेस मात्र टीम वर्क फार सुंदर पाहायला मिळत असतो. आज आपण पाहिलं दोन्ही फॉर्मॅटमध्ये मानकोली संघाने फार सुंदर खेळ साकारला. फलंदाजी करताना प्रत्येक डावामध्ये चांगल्या धावा जोडल्या, तर गोलंदाजी करताना जी त्यांची ताकद आहे ती पूर्णपणे लावण्यात आली होती. फिल्डिंगमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. डीप क्षेत्ररक्षक जो होता कव्हर क्षेत्रामध्ये, त्याला आता आतमध्ये आणलं आहे, रिंगमध्ये उभं केलं आहे. हो बघा किती सुंदर चेंडू आहे. ही ताकद आहे, ही गुणवत्ता आहे या गोलंदाजी. लेग कटरचा वापर करण्यात आलं, पडल्यानंतर अगदी बॅटरच्या नजरेसमोरून चेंडू वळवला गेला, चेंडू डॉट पाहायला मिळाला. प्रभाकर म्हटलं तर नो डाऊट या गोष्टी पाहायला मिळत असतात. पुन्हा एकदा जागा बनवली फलंदाजाने. इथे मात्र कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आहे. इथे आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचा चेंडूमध्ये व्हेरिएशन नव्हता, अगदी सरळ हाताने चेंडू सोडून दिला होता. एस्टनच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. नशिबाची साथ फलंदाजांना मिळाला की चेंडू एस्टनच्या वरनं ट्रॅव्हल झाला. पुढे सरकून खेळायचं होतं. याही वेळेला आपण पाहतोय चेंडू जास्त बाहेर वळण घेतोय. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक धाव पुन्हा मैदानाच्या आतमध्ये जोडली जाणार. धावफलक आपण पाहतो एका धावेच्या मदतीने आता 28 अंकावरती आहे. रिव्हर्स खेळलं जातंय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फलंदाज सज्जन मारी करत होता. टेढ़ी उंगली से घी निकालने की कोशिश की थी, लेकिन कभी कभी उंगली भी फंस जाती है आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कोणतीही धाव नाही आहे. चेंडू येतो डॉट. जेवढे चेंडू डॉट खेळले जाणार तेवढाच दबाव फलंदाजच्या अंगावरती वाढणार, कारण धावा भरपूर बनवायची आहेत. 71 धावा बनवायची आहेत. ऑन साईडला पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. बॅटच्या टोला चेंडू लागला होता. आपण पाहतोय चेंडू आमच्या स्कोअरलेग पंतांच्या शेजारी उचलला जाणार. दरम्यान संधी आहे फलंदाजाकडे 2 धाबा पूर्ण करण्याची. 2 धाबा इथे मिळाला. आपण पाहतोय 2 धाबेच्या मदतीने टीमची टोटल पाहायला मिळत आहे 30 अंकावरती. तर षटक क्रमांक 3 प्रभाकरला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आतापर्यंत अवघ्या 3 धाबा त्याने खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. आपण पाहिलं तर फार उशिराने हा फटका खेळला होता. पाहिलं फलंदाजी चेंडू वारंवार पडल्या तर हळूवारपणे आतमध्ये वळण घेत आहेत. थांबला यावेळेस बॅटर आणि त्यानंतर त्याने स्ट्रोक खेळला. 1 धाबे ते मिळाले. सचिन माली होते डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धावफलक 31 अंकावरती आहे. याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला, पण इथे काय घडलं? बीट झाला फलंदाज, बीट झाला यष्टी रक्षक. नशिबाचा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार येतोय. नशिबाचा चौकार. फार सुंदर हाताळला होता गोलंदाज प्रभाकर याने, परंतु कुठेतरी मी म्हणेन यष्टी रक्षक थोडासा आलस करताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी त्याच्या शेजारून चेंडू ट्रॅव्हल झाला, एस्टनच्या मागे सरकला आणि चौकार येथे पाहायला मिळाला. 6 चेंडू 36 धाब्यांची गरज आहे. म्हणजेच काय तर राजू सर, प्रति चेंडू मागे षटकार ठोकावा लागणार. युवराज सिंग बनावं लागणार, हर्षल गिब्स बनावं लागणार, कॅरन पोलार्ड बनावं लागणार. एका बाजूला आपण सज्जन माली याला पाहतोय, सोबतीला शंकर देखील आहे. तो कारनामा होणार की नाही याच्याकडे आता सर्वांचं लक्ष. केतन आलाय गोलंदाजी करण्याकरता. पहिलाच बॉल काय सुंदर पाहायला मिळाला. ऑफ ब्रेक करण्यात आलं. चेंडूला अगदी आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर हाताळला गेला आणि त्यानंतर जणू काय एखाद्या हातभर चेंडू आतमध्ये वळण घेतला. चेंडू डॉट पाहायला मिळाला. यावेळेस लेग कटर करण्यात आलं. उचली घेणार चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलं. पुल करण्याचा प्रयत्न बॅटरने केलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तर या चेंडूवरती फलंदाजाने एकदा पूर्ण केली. थोडंसं दुःख मैदानाच्या आतमध्ये पसरले.
हा चेंडू सुंदर आहे, हा चेंडू सुंदर आहे. अगदी जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केलं. इथे मात्र कोणतीही धाव नाही आहे. पूर्णपणे मी म्हणेन आता विजयाचा अग्रेसर होताना टीम माणकोली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फुलातले दाहे उडवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु त्यांना प्रेक्षक बनावं लागणार. चेंडू सीमा पार ठोकलाय गगनभेदी षटकार. या फटक्यांना उशीर झाला. देर कर दी मेहरबाते आते. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं, कट करायचं होतं, परंतु इथे मात्र चेंडू डॉट पाहायला मिळाला. औपचारिकता उरलेली आहे राजू सर अवघी, असंच म्हणावं लागणार. केतन देखील चांगली गोलंदाजी करत आहे. शेवटचा बॉल आहे, शेवटचं षटक मार्गस्थ. आडव्या बॅटने खेळायचं होतं. इथे आपण पाहतोय चेंडू बराच काल हवेमध्ये राहिला. चेंडू निघून चालला फाईनल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. या चेंडूवरती फलंदाजाने एक धाव देखील पूर्ण केली तर सामना संपलेला आहे. अभिनंदन टीम माणकोली आणि हार्डलक टीम भाटाले बी. आपण जाऊया आमच्या डीजे मॅनकडे.